असायलाच पाहिजे. आज मी तुम्हाला 4 ओळी वाचून दाखवणार आहे. त्या ऐका. आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. फक्त आम्ही काय तुम्हाला जन्मभर पुरणार आहोत का? आम्ही काय तुम्हाला जन्मभर पुरणार आहोत का? असं आई सहज म्हणून गेली. ऐकून हे माझ्या काळजात आरपार एक कळ निघून गेली. त्रिवार सत्य होतं, पण पटतच नव्हतं मनाला. कधीच विसरणार नाहीत आपण त्यांच्या सोबतच्या क्षणाला. आई बोलून गेली, पण वडील पाहून हसत होते. आई बोलून गेली, पण वडील पाहून हसत होते. खरं सांगू का, तेव्हा ते दोघंही मला विठ्ठल रुक्मिणीच वाटत होते. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख असतं दडलेलं. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख असतं दडलेलं. आपण सुंदर शिल्प असतो त्यांच्याच हातून घडलेलं. मी म्हणालो आईला, तू किती सहज बोलून गेलीस. तुमच्याशिवाय जगण्याची तू कल्पनाच कशी केलीस. जग दाखवलं तुम्ही आम्हाला किती छान बनवलं. जग दाखवलं तुम्ही आम्हाला किती छान बनवलं. अनेकदा ठेच लागण्यापासून तुम्हीच तर सावरलं. तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचे रंग भरू. तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचे रंग भरू. आई वडील म्हणजेच घरातील चालते बोलते देव आहे. हे देव नैवेद्यापेक्षा फक्त प्रेम व आधाराचेच भुकेले आहेत. कल्पवृक्षाखाली बसलो होतो, फळं फुलं माझ्यावर पडत होती. कल्पवृक्षाखाली बसलो होतो, फळं फुलं माझ्यावर पडत होती. आई वडील अनमोल आहेत असं प्रत्येक पाकळी सांगत होती. थकली आहे आज आई प्रत्येकाची, वडीलही थकले आहेत. घरटातल्या पिल्लाने उडू नये फक्त एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहेत. माझ्या या विचाराने आई खूप खूप सुखावली होती. माझ्या या विचाराने आई खूप खूप सुखावली होती. वडिलांची नजरी न बोलता सारं काही सांगून जात होती. कालाय तस्मै नमः. वर्ष अशीच सरतात, आमचे संसार फुलू लागतात आणि बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. जेवणखाण आता त्यांचं कमी होत चाललंय, पण फोनवर सांगतात आमचं अगदी उत्तम चाललंय. अंगाला सैल होणारे कपडे गुपचूप घट्ट करून घेतात. अंगाला सैल होणारे कपडे गुपचूप घट्ट करून घेतात. वर्ष अशीच सरतात, बघता बघतात आमचे आईबाप म्हातारे होतात. कोणी समवयस्क गेल्याच्या बातमीने हताश होतात. स्वतःच्या पथ्यपाण्यात आणखीनच थोडी वाढ करतात. स्वतःच्या पथ्यपाण्यात आणखीन थोडी वाढ करतात. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नाराज होतात. वर्षे अशीच सरतात, बघतात बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. वर्षे अशीच सरतात, बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. आधार कार्ड, पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात. इन्कम टॅक्सच्या भीतीने कावरेबावरे होतात. मॅच्युअर झालेली FD नातवासाठी रिन्यू करतात. वर्षे अशीच सरतात, बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. पाठदुखी, कंबरदुखी इत्यादीच्या तक्रारी एकमेकांकडे करतात. ॲलोपॅथीच्या साईड इफेक्टची वर्णनं करतात. आयुर्वेदावरचे लेख वाचतात, होमिओपॅथीच्या गोळ्या खातात. आयुर्वेदावरचे लेख वाचतात, होमिओपॅथीच्या गोळ्या खातात. वर्ष अशीच सरतात, बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. काल निर्णयाची पाने उलटं देणाऱ्या सणांची वाट बघतात. काल निर्णयाची पानं उलटं देणाऱ्या सणांची वाट बघतात. एरवी न होणाऱ्या पारंपरिक पदार्थाची जय्यत तयारी करतात. आवडीने जेवणाऱ्या नातवाकडे भरल्या डोळ्याने पाहतात. आवडीने जेवणाऱ्या नातवाकडे भरल्या डोळ्याने पाहतात. वर्षे अशीच सरतात, आमचे आईवडील म्हातारे होतात. आमचे आईवडील म्हातारे होतात. माहीत आहे हे सगळं आता लवकरच संपणार. माहीत आहे हे सगळं आता लवकरच संपणार. जाणून आहोत हे दोघंही आता एका पाठोपाठ जाणार. कधीतरी तो अटळ प्रसंग येणार. काळ असाच पळत राहणार. वर्षे अशीच सतत राहणार.
काळ असाच पळत राहणार, वर्षे अशीच सतत राहणार. बघता बघता आम्ही देखील असंच म्हातारे होणार. आमच्या मुलांचे म्हातारे आईबाप होणार. आम्ही देखील आमच्या मुलांचे म्हातारे आईबाप होणार. आमच्या मुलांचे म्हातारे आईबाप होणार. आमच्या मुलांचे म्हातारे आईबाप होणार. धन्यवाद.